जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम, जय श्रीराम। छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। तापमान देखील वाढलेलं आहे आणि त्यातच मतदान होत आहे। आज तुम्ही कुर्डवाडीला गेलात, अकलूजला गेलात, काय स्थिती आहे जिल्ह्यात? निश्चितपणानं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या आशीर्वादानं, त्याचबरोबर राज्याचे लाडकं नेतृत्व आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या, शिंदे साहेब आणि सुनेत्रताई यांच्या मार्गदर्शनाखाली, जयाभाऊंच्या सहकार्याने आमचे सगळे मित्र देवेंद्रजी कोटे साहेब, सचिनदादा, सगळे आमचे आजी माजी आमदार, सगळे जिल्ह्यातील नेते मंडळी, सर्व मतदार बंधू भगिनी या सर्वांनीच अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद दिले। सर्व मतदार बंधू भगिनींनी एक मोठा विश्वास टाकून या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मतदान महायुतीचे उमेदवार म्हणून मला विधान परिषदेला केलेलं आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो। त्यांनी जो माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला तडाही जाणार नाही। नक्कीच या जिल्ह्याची प्रामाणिकपणानं चांगली सेवा करण्यासाठी सोलापूर असेल, अकलूज असेल किंवा कुर्डवाडी तर ग्रामीण भागात जिल्ह्यात मतदानाची काय आकडेवारी आहे, कशा पद्धतीने आम्ही नक्कीच ते आम्ही अगोदरही सांगितलं, बहुनी सांगितलं, मी 500च्या पुढं नक्की आम्ही या ठिकाणी मताधिक्य घेतोय। जेव्हा खरं म्हणलं तर ही बिनविरोध निवडणूक होणार होती, पण ऐनवेळी काहींनी निवडणूक लावलेली आहे, अशा वेळी कसं बघताय? नाही, शेवटी लोकशाही आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेप्रमाणे सर्वांनाच अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा वापर आता सगळेजण करतायत, त्यामुळं निवडणूक लागली तर त्यात काय, शेवटी निवडणूक तर बिनविरोध नाही झाली तर लढावीत लागणार आहे, त्या पद्धतीने आम्ही लढलो या ठिकाणी। महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्र आले या निवडणुकीनिमित्त, त्यांची तुम्हाला साथ कशी? नाही, मी अगोदर सांगितलं की सर्वांनीच, महायुतीतले तर सर्वजण होते, भारतीय जनता पार्टी, शिंदेसाहेब, त्याचबरोबर सेना, अजितदादांची राष्ट्रवादी, त्याचबरोबर RPI, त्याचबरोबर सगळेच महाविकास आघाडीतले पण काही जी मंडळी होती त्यांनीसुद्धा आम्हाला हस्ते सर्वांनी काही उघडपणानं, काही आणखीन हस्ते सर्वांनीच सहकार्य केला। लोकांनी आरोप प्रत्यारोप केलेलं होतं, अदृश्य शक्ती नावाचा एक वर्ड देखील वापरला होता, ती कुठे दिसली की त्यांची अदृश्य शक्ती? आता त्यांनाच विचारा कुठली अदृश्य शक्ती, आम्हाला तर काही माहिती नाही। विजयाचा दावा 100% काय त्याच्यामध्ये काय 500 पार 500 हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेणनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे। वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी, सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव। वळसंग।